बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते की संविधान हे कुठल्याही देशाचं किंवा कुठलंही संविधान हे चांगलंच असतं, फक्त ते राबवणारे कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं. आपला जो उपक्रम आहे संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होत असलेल्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला आजचे पुष्प क्रमांक आहे 984. आज वेळ आहे गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2024 सायंकाळी ठीक 8:25 ते 9:45 वाजेपर्यंत. आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय भीमराव सरोदे सर, पेरियर अभ्यासक, साहित्यिक, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर. आणि सरांचा विषय आहे भारतीय संविधान अंमलबजावणीतील आव्हाने आणि अडथळे. सरांचा एवढा छान अभ्यास आहे, खरोखर आज आपण हर्षानंद सरांना खरंच थँक्यू म्हणायला पाहिजे की आपल्याला एवढे चांगले वक्ते लाभलेले आहेत की या वक्त्यांचं म्हणजे परिचय देताना असं मन अभिमानाने माझा भरून आलेला आहे, मन भरून आलेलं आहे. एवढ्या चांगल्या वक्त्यासोबत आपली गाठभेट होत आहे. तर मी नक्कीच विनंती करेल आदरणीय सरांना की पुढील सूत्र सरांनी हाती घ्यावे. आदरणीय सरोदे सर. आजच्या या 984व्या प्रबोधन सत्रामध्ये या सत्राचे आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, त्याचप्रमाणे संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे या सर्व संस्थांचे सक्रिय सभासद यांचे खरं म्हणजे मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो. त्यांनी या इतक्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मला संधी दिली. आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझ्या या छोट्याशा व्याख्यानाला सुरुवात करत आहे. तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीत सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि आजचा विषय आपण सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधान अंमलबजावणीतील आव्हाने आणि अडथळे. खरं म्हणजे आपण संविधानाबद्दल अनेक वक्त्यांकडून किंवा अनेक पुस्तकातून म्हणजे चांगल्याच सगळ्या अँगल बद्दल किंवा त्याच्या पैलूंबद्दल आपण ऐकत असतो, वाचत असतो. परंतु संविधान, बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते की संविधान हे कुठल्याही देशाचं किंवा कुठलंही संविधान हे चांगलंच असतं, फक्त ते राबवणारे कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून संविधानाच्या या अंमलबजावणीतील आव्हाने आणि अडथळे हे पाहण्या अगोदर आपण थोडासा त्याचा पूर्व इतिहास आणि संविधानातील तरतुदी संदर्भात आपण थोडासा डोकावू आणि ओघानेच मग नेमके अडथळे आणि आव्हाने काय आहेत आणि संविधानातील तरतुदी किंवा त्याच्यामधल्या सगळ्या अधिकाराच्या गोष्टी कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत हे आपल्याला त्यामधून थोडंसं जाणून घेता येईल. तर संविधानाच्या इतिहासात डोकावल्यास असे आढळून येते की फेब्रुवारी 1928 मध्ये काँग्रेसने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक घटना समिती नियुक्त केली होती. तिला नेहरू घटना समिती म्हटले जाते. या समितीने ऑगस्ट 1928 मध्ये भारताच्या भावी संविधानाचे प्रारूप तयार केले होते. हे प्रारूप तयार करताना सर्व धर्म आणि पक्षांना, उदाहरणार्थ मुस्लिम, शीख, पारशी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांच्या प्रमुखांना चर्चेसाठी बोलावले होते. अस्पृश्यांच्या प्रतिनिधींना मात्र हेतुपुरस्सरपणे या बैठकीला किंवा चर्चेसाठी टाळले गेले होते.
याच दरम्यान अस्पृश्यांच्या वेगळ्या राजकीय हक्काच्या मागणीने जोर धरला होता, परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा निषेध म्हणून दिनांक 18 जानेवारी 1929च्या बहिष्कृत भारत या आपल्या वृत्तपत्रात नेहरू कमिशनची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. त्यात बाबासाहेब म्हणाले होते की हिंदू समाजाच्या उतरंडीला धक्का न लावता वरच्यांना वरती व खालच्यांना खाली ठेवून स्वराज्य सत्ता संपादन करण्याचा हा ब्राह्मणी कावा आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. नाही तर ज्या सवलती मुसलमानांना देण्यात आल्या त्या सवलती मागासलेल्या हिंदूंना किंवा अस्पृश्यांना देण्यात आल्या नसत्या काय? पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळाला. तत्पूर्वी संविधान सभेचे गठन करण्यात आले होते. या संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या संविधानांचा अभ्यास करून स्वतः संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करून 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पुढील चर्चेसाठी सुपूर्द केला होता. याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केवळ 5 महिने 22 दिवसात लिहून तयार केले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. ही राज्यघटना लोकशाही राज्याची स्थापना करणाऱ्या जगातील महाकाय संविधानापैकी एक मानली जाते. 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेची स्थापना ही केवळ भारताच्या राजकीय इतिहासातच नव्हे तर सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना होती. त्याचवेळी भारतीय उपखंडात नागरिकांना समान अधिकार आणि विशेषाधिकार प्रदान करून मानव कल्याण आणि विकासाचे नवीन मार्ग खुले केले आहेत. 1940च्या दशकात संविधान निर्मितीची प्रक्रिया विविध अपेक्षा आणि आवश्यकतांनी भरलेली होती. खरे तर असे गृहीत धरले गेले होते की लिंग, जात आणि धर्मावर आधारित शोषण संपुष्टात आणण्यासाठी नवीन राज्यघटना पुरेशी प्रभावी ठरेल. तसेच श्रेणीबद्ध आणि असमान सामाजिक संरचनेत वाढत्या प्रमाणात बदल घडवून आणेल, जेणेकरून व्यक्ती सन्मानाने जगू शकेल आणि समान नागरी हक्क प्राप्त करू शकेल. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या या संविधानात सर्व नागरिकांना संवैधानिक व्यापक संरक्षण आणि हमी दिली आहे. उदाहरणार्थ सामाजिक आर्थिक हक्क, नागरी स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारच्या भेदभावांना प्रतिबंध इत्यादी. त्यांनी स्वतः वंचित वर्गासाठी व्यापक आर्थिक आणि सामाजिक हक्कासाठी प्रचंड संघर्ष केला होता. घटनात्मक अधिकाराव्यतिरिक्त त्यांनी नागरी सेवा, शाळा आणि महाविद्यालयामध्ये विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी नोकऱ्यामध्ये आरक्षणाची योजना सुरू करण्यासाठी संविधान सभेचे समर्थन प्राप्त केले होते. हे उपाय समाजातील वंचित आणि दुर्लक्षित वर्गांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय आणि सामाजिक समतेसाठी एक शूर सेनानी होते आणि अशा प्रकारे ते नेते, मुक्तिदाता, नायक, उद्धारकर्ते, सामाजिक दुर्लक्षित वर्गाच्या आवाजाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. 17 डिसेंबर 1946च्या संविधान सभेतील भाषणात बाबासाहेब म्हणतात, आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या विभागले आहोत याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्या विरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर यापुढेही जाऊन हेही मान्य करेन की बहुशा अशाच एका छावणीचा मीही एक नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे
की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. विभिन्न जाती व संप्रदाय असले तरी आपण एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. हे बाबासाहेबांचं भाषण आपल्याला 18व्या खंडातील 3ऱ्या भागामध्ये पृष्ठ क्रमांक 52 वर हे आपल्याला आढळून येईल. अशा प्रकारे त्यांनी समाजातील वंचित घटकासाठी आपली बांधिलकी स्पष्टपणे नमूद करून राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत करण्याचा संदेश देशवासियांना दिला होता. भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही एक दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती. तो काळ भारतातील मोठ्या राजकीय आणि सामाजिक बदलांचा होता. घटनाकारांना विविध समूह आणि हितसंबंधाच्या स्पर्धात्मक मागण्यांमध्ये समतोल साधावा लागला. त्यांना देशाच्या अद्वितीय इतिहासाचा आणि संस्कृतीचाही विचार करावा लागला. याचा परिणाम आपण पाहत आहोत. जगातील सर्वात प्रगतिशील आणि लोकशाही राज्यघटनेपैकी एक मानली जाणारी राज्यघटना आपल्या देशाला मिळाली. भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेने तयार केला होता, ज्याची निवड प्रांतीय सभेच्या निवडून आलेल्या सदस्यांनी केली होती. सुरुवातीस 389 सदस्यीय असलेली संविधान सभा भारताच्या फाळणीनंतर 299 सदस्यीय असलेल्या संविधान सभेस संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी सुमारे 3 वर्षे लागली. 165 दिवसांच्या कालावधीत 11 सत्रांचे कामकाज झाले. निर्माण केलेल्या विविध समित्यापैकी एक उल्लेखनीय समिती म्हणजे मसुदा समिती, ज्याचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या या समितीची विविध समित्यांच्या प्रस्तावांचा समावेश करून भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे ही प्राथमिक जबाबदारी होती. या समितीत विधानसभेतील 7 सदस्यांचा समावेश होता. 6 महिन्यांच्या कालावधीत समितीने पहिला मसुदा तयार केला, ज्यामध्ये सूचना, सार्वजनिक टिप्पण्या आणि टीकेचा बारकाईने विचार करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. राज्यघटनेच्या निर्मितीचे मोठ्या संख्येने कौतुक झाले. त्याचप्रमाणे काही टीकाही झाल्या. संविधान सभेच्या कार्यपद्धतीवर असंख्य टीका झाल्या असल्या तरी हे कोणीही नाकारू शकत नाही की आज भारत सार्वभौमत्व, लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मुक्त हवेत श्वास घेत आहे. तसेच राष्ट्राचे नागरिक आणि राष्ट्र या दोघांनाही दिलेले अधिकार आणि कर्तव्य आहेत. आपल्या प्रिय राज्यघटनेच्या रूपात भारताला सर्वात मोठी देणगी देण्यासाठी एकत्र आलेल्या उल्लेखनीय व्यक्तींच्या अथक प्रयत्नामुळे हे घडले आहे. आपली राज्यघटना एका नियम पुस्तकासारखी आहे, जी आपल्याला मार्गदर्शन करते की आपला देश कसा चालला पाहिजे. हे आपल्या सरकारची रचना, विविध संस्थांना कोणते अधिकार आहेत, लोकांचे कोणते अधिकार आहेत आणि कर्तव्य आहेत हे स्पष्ट करते. आपल्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे भारताच्या संविधान सभेने तयार केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी प्रभावी झाले. काही देशाप्रमाणे जेथे संसद सर्वोच्च आहे, भारतात संविधान सर्वोच्च अधिकार आहे. हे संपूर्णपणे भारतीयांनी निर्माण केलेले असून 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची जागा घेतली आहे. संविधान म्हणते की भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो सर्व नागरिकांसाठी समानता, स्वातंत्र्य आणि न्याय सुरक्षित करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून विश्वविख्यात आहेत. त्यांनी भारताच्या संविधानावर अतिशय मौल्यवान बौद्धिक व तात्विक छाप सोडली आहे. त्यांनी केवळ कायदेशीर दस्तऐवज तयार केला नाही, तर नवस्वतंत्र भारतासाठी सामाजिक न्याय, समता आणि लोकशाहीचे आदर्श संविधानाच्या माध्यमातून साकारले आहेत. त्यांच्या कायदा, अर्थशास्त्र, सामाजिक सुधारणा आणि मानवाधिकार संदर्भातील सखोल विचारांनी भारतीय संविधानातील मूल तत्वांना आकार दिला आणि जाती धर्मात विखुरलेल्या समाजाची पुनर्रचना करण्यासाठी ते एक प्रेरणादायी
दस्तऐवज ठरले आहे. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे शासन करणारे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज म्हणून काम करते. संविधान सभेने आखून दिलेल्या चौकटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांना मूर्त रूप देते. हा सरकारच्या कामकाजासाठी एक व्यापक चौकट प्रदान करते, विविध संस्थांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे वर्णन करते आणि नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी देते. आज त्याची प्रासंगिकता निर्विवाद आहे, कारण ती राष्ट्राच्या प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करत आहे. वैयक्तिक हक्क आणि सामूहिक हितसंबंध यांच्यात संतुलन राखते आहे. भारतीय संविधान आशा आणि न्यायाचे प्रतीक आहे, तरीही त्याची संपूर्ण अंमलबजावणी एक आव्हान राहिली आहे. सामाजिक आणि आर्थिक असमानता, दुर्बल समुदाय आणि निवडणूक गैरप्रकारामुळे संविधानाची काही क्षेत्रातील मर्यादित पोहोच स्पष्ट होते. संविधानाने न्याय आणि समानतेच्या चौकटीमध्ये प्रगती केली आहे, तरीही संविधानाच्या आदर्श आणि वास्तवातील अंतर ओलांडण्यासाठी महत्वपूर्ण आव्हाने आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ कायदेच नव्हे तर सामाजिक बदल देखील आवश्यक आहेत. ते सामाजिक मूल्यांना घटनात्मक तत्वासह संरक्षित करतील, किंवा असे झाल्यावरच भारत एक खरोखर न्याय, समतोल आणि एकात्मिक समाजाच्या दृष्टिकोनात पुढे जाऊ शकेल. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळाला. तत्पूर्वी संविधान सभेचे गठन करण्यात आले होते. या संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 29 ऑगस्ट 47 रोजी संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करून स्वतः संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करून 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पुढील चर्चेसाठी सुपूर्द केला. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि त्याची काही वैशिष्ट्ये त्याला इतर लोकशाही देशांच्या संविधानापेक्षा वेगळे बनवतात. ही राज्यघटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासू विचारांची व्यापकता, कल्पकता, कायदेतज्ञ, विद्वान पंडित, अनुभवी राज्यशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व भविष्याचा वेध घेणारी विकास, चौकस दूरदृष्टी इत्यादी कलागुणांचा परिपाक आहे. संविधान हे स्वतंत्र भारताच्या ध्येयवादाचे निदर्शक आहे. भारताच्या इतिहासात त्यास एक अपूर्व व अनन्य साधारण महत्व आहे. भारतीय संविधान हे अत्यंत विस्तृत आणि विस्तारित लिखित स्वरूपात आहे. त्यात एकूण 470 अनुच्छेद, 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. अमेरिकेसारख्या इतर लोकशाही देशामध्ये संविधानाची लांबी तुलनेने कमी आहे. विस्तृततेमुळे भारतीय संविधानामध्ये विविध प्रकारच्या स्थितीसाठी तात्विक आणि तांत्रिक मार्गदर्शन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले गेलेले भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासारख्या आदर्शांना समर्पित आहे. संविधानाच्या निर्मात्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना सशक्त बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र या उच्च ध्येयानंतरही संविधानाला विविध क्षेत्रामध्ये आपली पूर्ण क्षमता साध्य करण्यात अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे उद्देश आणि अंमलबजावणी यामध्ये अंतर राहिले आहे. भारतीय संविधानाचा एक मूलभूत उद्देश सामाजिक आणि आर्थिक न्याय सुनिश्चित करणे आहे. मात्र जातीचे दमन, गरिबी आणि संपत्तीतील विषमता यासारख्या संरचनात्मक आव्हानामुळे हे साध्य करणे अवघड ठरले आहे. आरक्षणासारख्या प्रगतीशील धोरणानंतरही ग्रामीण भागात जातीभेद कायम आहे. दुर्बल गटांच्या सामाजिक गतिशीलतेवर मर्यादा येत असून आर्थिक विषमता वाढत चालली आहे. कारण काही मोजक्या लोकांची संपत्ती असमान पद्धतीने वाढत आहे. संपत्तीचे हे केंद्रीकरण
सामाजिक न्यायाला कमजोर करते, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी संधींना कमी करते आणि एका न्याय समाजाच्या दृष्टिकोनास विरोध करते. भारतीय संविधानात सामाजिक न्यायाचा विचार प्रमुख आहे. आरक्षण धोरण, अल्पसंख्याकांचे संरक्षण, अनुसूचित जाती जमातीचे हक्क यासारख्या तरतुदी संविधानात समाविष्ट आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये समानतेवर भर आहे, परंतु भारतात सामाजिक विषमता कमी करण्यासाठी विशेष तरतुदी आहेत, ज्यामुळे भारतीय संविधान सामाजिक दृष्टिकोनातून अधिक संवेदनशील आहे. संविधान समानतेला एक मूलभूत अधिकार म्हणून महत्व देते आणि धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावर आधारित कोणताही भेदभाव न करण्याची हमी देते. तथापि भारत अजूनही ठळक सामाजिक आणि आर्थिक असमानतेचा सामना करत आहे. लिंग असमानता स्पष्ट आहे, कारण महिलांना अनेकदा वेतन विषमता, मर्यादित राजकीय प्रतिनिधित्व आणि पुरुषांच्या तुलनेत जास्त अशिक्षित दर यांचा सामना करावा लागतो. याशिवाय जातीचे कायमस्वरूपी पदानुक्रम आणि सामाजिक पूर्वग्रह दुर्बल गटांच्या प्रगतीत अडथळा आणतात, ज्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक कठोरतेच्या संदर्भात संविधानातील समानतेच्या तरतुदी बऱ्याचदा अप्रभावी ठरतात. संविधानाच्या निर्मात्यांनी भारताच्या विविधांगी भूमीवर एकता आणि बंधुत्व वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र देशात वारंवार सामुदायिक दंगली आणि विभाजनवादी चळवळी पाहायला मिळाल्या आहेत. 1984 ची शीख विरोधी दंगल, 2002च्या गुजरात दंगली आणि इतर हिंसक घटनांमुळे राष्ट्रीय एकता आणि बंधुत्वाच्या प्रोत्साहनात अंतर आढळून येते. सांप्रदायिक विभाजन अनेकदा तणाव निर्माण करते, ज्यामुळे सामाजिक सलोखा भंग होतो. संविधान धर्मनिरपेक्षता आणि एकात्मिक राष्ट्रीय ओळखीच्या संकल्पनेला प्रोत्साहन देते, परंतु हे घटनाक्रम समाजातील खोलवर असलेल्या सामाजिक मतभेदांचा पुरावा आहेत, ज्यांचे निराकरण करणे आजपर्यंत तरी अशक्यप्राय ठरले आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा भारतीय संविधानाचा एक आधारस्तंभ आहे. अस्पृश्यतेवर जरी कायदेशीर दृष्ट्या बंदी घातली असली तरी विशेषतः ग्रामीण भागात ती अद्याप अस्तित्वात आहे. तसेच हाताने मैला साफ करण्यासारखी अमानवी प्रथा विधेयकांच्या बंदी असूनही चालू आहेत, ज्यामुळे अशा परिस्थितीत काम करणे भाग पडणाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन होते. या उदाहरणामधून असे दिसून येते की काही सामाजिक प्रथांचा नाश करण्यात संविधानाचा प्रभाव मर्यादित आहे, ज्यामुळे व्यक्तीची जन्मसिद्ध प्रतिष्ठा हिरावली जात आहे. भारतीय संविधान समाजाच्या दुर्बल वर्गांचे उन्नतीकरण करण्याचा उद्देश ठेवते, ज्यात दलित, आदिवासी आणि धार्मिक अल्पसंख्याकांचा समावेश होतो आणि त्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि हे समुदाय अद्याप संसाधने आणि संधीपासून प्रणालीगत उपेक्षा सहन करत आहेत. उदाहरणार्थ, दलितांना वारंवार जमिनीचे हक्क, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि अर्थपूर्ण राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवले जाते. अशा प्रकारची उपेक्षा सर्व नागरिकांसाठी समावेशक विकास आणि संधीच्या समानतेच्या संविधानाच्या उद्दिष्टात अडथळा आणते. एवढेच नव्हे तर संधी साधू राजकारण्यांनी दिलेली सबका साथ सबका विकास ही घोषणा निरर्थक ठरते. संविधानानुसार भेदभावावरील बंदी असूनही दलित आणि धार्मिक अल्पसंख्याक विविध क्षेत्रात अद्याप गंभीर पूर्वग्रह आणि उपेक्षा अनुभवत आहेत. घर, रोजगार आणि संसाधनामध्ये भेदभाव कायम आहे, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. ही संरचनात्मक उपेक्षा
संविधानाचा समाजातील खोलवर रुजलेल्या प्रवृत्तीवर प्रभाव मर्यादित असल्याचे दर्शवते आणि केवळ कायदेशीर चौकट पुरेशी नसून भेदभावपूर्ण प्रथा संपविणे आवश्यक आहे. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी होत नसेल तर त्यास सर्वार्थाने राज्यकर्ते जबाबदार असतात. या संदर्भात लोकांची मते जाणून घेतल्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा मसुदा संविधान सभेला सादर करत असताना केलेल्या भाषणात म्हणाले होते की कोणतेही संविधान परिपूर्ण असत नाही आणि मसुदा संविधान अधिक चांगले करण्याच्या उद्देशाने मसुदा स्वतःच काही दुरुस्त्या येणार आहे. प्रांतिक विधिमंडळामध्ये झालेल्या चर्चा मला असे म्हणण्याचे धैर्य देतात की मसुदा समितीने निर्माण केलेले संविधान सुरुवात म्हणून या देशासाठी निश्चितपणे चांगले आहे. माझ्या मते हे व्यवहार्य आहे, लवचिक आहे आणि देशाला शांतता आणि युद्धजन्य या दोन्ही परिस्थितीत एकसंध ठेवण्यासाठी पुरेसे आहे. मी असे म्हणू शकतो की खरेच नवीन संविधानांतर्गत जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर आपले संविधान वाईट आहे हे त्याचे कारण असणार नाही. आपल्याला असे म्हणावे लागेल की संविधान राबवणारे दुष्ट आहेत. संविधान एक संघीय रचना पुरवते जिथे केंद्र आणि राज्य सरकारे विशिष्ट कार्यक्षेत्रात कार्य करतात. तथापि जेव्हा एखादे राज्य सरकार संविधानाच्या तरतुदीनुसार कार्य करण्यात अपयशी ठरते आणि राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा घटनात्मक यंत्रणेच्या देखभालीतील अपयशाचे चित्र दिसते. राष्ट्रपती राजवट शेवटचा उपाय असला तरी त्याची अंमलबजावणी प्रशासनातील अपयश दाखवते आणि विविध प्रदेशामध्ये संविधानाचे प्रशासन सातत्याने अंमलात आणण्याच्या आव्हानांचे प्रतिबिंब देते. भारताने संसदीय प्रणाली स्वीकारली असली तरी त्यात संघीय तसेच एकात्मिक तत्वांचा समावेश आहे. अमेरिकेसारख्या संघराज्यामध्ये राज्ये अधिक स्वायत्त असतात, परंतु भारतीय संविधानात राज्यांच्या काही अधिकारावर केंद्र सरकारचा देखरेखीचा हक्क आहे, जे संघराज्यामध्ये कमी आढळते. हे भारताच्या एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे आहे. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे कोणत्याही धर्माला विशेष मान्यता नाही, परंतु धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्व धर्मांचा आदर राखण्याची ग्वाही भारतीय संविधान देते. काही देशामध्ये राज्य धर्म असतो, पण भारतीय संविधान सर्व धर्मांना एक समान मान्यता देते आणि धार्मिक विविधतेला प्रोत्साहन देते. भारतीय संविधान सुधारण्यासाठी एक मध्यवर्ती आणि संमिश्र प्रक्रिया आहे. संसदेला विशेष बहुमताने आणि काही प्रसंगी राज्य विधानसभांच्या मंजुरीने संविधान बदलण्याची संविधानातील तरतुदी किंवा संविधानातील घटनादुरुस्तीची परवानगी देते. अमेरिकेतील संविधान बदलासाठी प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. यामुळे भारतीय संविधान लवचिक आणि समयानुकूल राहू शकते. भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत, जे अत्यंत व्यापक स्वरूपाचे आहेत. यामध्ये समानता, स्वतंत्रता, शिक्षण, धर्माचरण स्वातंत्र्य आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये देखील आहेत, जी इतर काही लोकशाही देशांच्या संविधानात नाहीत. कर्तव्यामुळे संविधानाची एक विशिष्ट तात्विक आणि नैतिकता निर्माण होते. भारतीय संविधानात केंद्र सरकारला आपत्कालीन परिस्थितीत विशेष अधिकार देण्यात आले आहेत. हे अधिकार काही विशिष्ट परिस्थितीत राज्यांच्या कामात हस्तक्षेप करू शकतात. अमेरिकेत राज्यांचे स्वायत्त अधिकार जास्त प्रमाणात संरक्षित आहेत, तर भारतात एकात्मतेच्या दृष्टीने आपत्कालीन अधिकार आहेत. भारतीय संविधानात 22
अधिकृत भाषांचा समावेश आहे आणि विविध भाषिक गटांच्या अधिकारांचे संरक्षण केले आहे. या उलट इतर देशामध्ये एक किंवा दोन प्रमुख भाषांना संविधानिक मान्यता दिलेली असते. भारतीय संविधानाची ही तरतूद देशातील भाषिक विविधतेचे समर्थन करते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचा अधिकार भारताच्या लोकशाही संरचनेत मध्यवर्ती आहे. तरी सुद्धा बूथ कॅप्चरिंग, मतदारांना आर्थिक व इतर प्रलोभने देऊन त्याच्या इच्छेविरुद्ध मतदान करण्यास भाग पाडणे आणि मतपेट्या अथवा ईव्हीएम मशीन पळवणे अथवा त्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न करणे, पक्षांतर बंदीचा कायदा धाब्यावर बसवणे यासारख्या निवडणूक गैरप्रकारांनी संविधानाच्या लोकशाही आकांक्षांना बाधा आणली आहे. अशा पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कमी होते. भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीचे पावित्र्य कायम ठेवण्याचे काम करत असला तरी मतदारांच्या मनोवृत्तीत आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या नैतिकतेत झालेल्या फेरफारामुळे लोकशाही तत्वांचे संरक्षण करण्यात काही त्रुटी उघड होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाला समता, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचे मूल्य दिले. त्यांनी अनुभवलेल्या समस्यांमधून आणि त्यांची समाजाविषयी असलेली दूरदृष्टी या संविधानात प्रतिबिंबित झाली आहे. त्यांच्या विचारांनी संविधानाला एक लवचिकता आणि प्रासंगिकता दिली जी समाजातील बदलत्या गरजांना उत्तर देऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श भारतीय लोकशाहीचा एक अविभाज्य घटक बनले आहे. त्यांच्या मूलभूत संकल्पना भारतीय नागरिकांच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा केंद्रबिंदू आहेत. अशा प्रकारे भारतीय संविधान इतर लोकशाही देशापेक्षा त्याच्या विस्तृततेने, सामाजिक न्यायावर आधारित तत्वाद्वारे, विविधतेच्या आदराने आणि लवचिक प्रक्रियेद्वारे वेगळे ठरते. हे संविधान भारतातील विविधतेचे, सहिष्णुतेचे आणि सामाजिक समानतेचे प्रतीक आहे. असे असले तरी संविधानाच्या अंमलबजावणीत व शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक न्याय पोचविण्यात राज्यकर्त्याकडून होत असलेली अक्षम्य टाळाटाळ निंदनीय आहे. भारतीय राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीची छाप निश्चितच आहे, जी विशेषतः सामाजिक आणि आर्थिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वासाठी समर्पित आहे. मात्र जातीशी संबंधित हिंसाचार आणि दलित अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता त्यांच्या स्वप्नातील समता व बंधुभावयुक्त राष्ट्रांच्या संकल्पनेला मनुवादी मानसिकता असलेल्या समाजकंटकाकडून छेद देण्याचे प्रकार वारंवार होत असतात, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मात्र घटनाकारांचे स्वप्न साकार करण्यासाठी ठोस भूमिका घेणे हे शासनकर्त्यांचे काम आहे आणि ते राष्ट्रहिताचेही आहे. एवढे दोन शब्द मी बोलून मी इथं थांबतो. सर्वांनी या प्रसंगी शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. सर्वांना पुन्हा मानाचा जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद. साधु 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 साधु. साधु साधु साधु. हॅलो, येतोय का? हा, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. अगदी तुम्ही तारीख, वार आणि सर्वच एवढं सविस्तर माहिती दिलेली आहे. खरोखर प्रत्येकाच्या ज्ञानात आज भर पडलेली आहे आणि खूप अभ्यासपूर्ण तुम्ही आजचं जे काही प्रबोधन केलेलं आहे, खूप डीप मध्ये अभ्यास तुम्हाला यासाठी करावा लागला आणि तो नुसतंच अभ्यास करून तुम्ही म्हणजे नुसतंच अभ्यास नाही केला तर त्याची मांडणी खूप छान केलेली आहे. ती मांडणी करण्याची जी तुमची पद्धत आहे, सांगण्याची जी तुमची पद्धत आहे, ती खरोखर प्रत्येकाला भावलेली आहे. नक्कीच मी प्रत्येकाच्या मनातलं हे सांगू शकते, कारण माझ्या मनामध्ये सुद्धा तो विचार आलेला आहे. तर मी विनंती करते आदरणीय कांबळे सरांनी आज जे काही गोड आभाराचं कार्य आहे ते हाती घ्यावं. आदरणीय कांबळे सर.
धन्यवाद ताई. सर्व आदर्शांना वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करून आज दिनांक 21 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत विशेष व्याख्यानमाला पुष्प क्रमांक 984 आजचा विषय होता भारतीय संविधान अंमलबजावणीतील आव्हाने व अडथळे व आजचे प्रमुख प्रवक्ते होते आदरणीय भीमराव सरोदे सर की जे परियर अभ्यासक साहित्यिक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ते छत्रपती संभाजीनगर येथून आहेत. यांचे मी समितीतर्फे व ग्रुपवरील सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्व श्रोतेगण व मान्यवर या सर्वांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. आजचा विषय चांगला होता. सर्वांच्या ज्ञानात भर पडावी असे विचार मांडले सरांनी. त्यांचं मी स्वागत करतो. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या महत्वाच्या विषयावर सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले. 75 वर्ष झाली पण योग्य ती अंमलबजावणी कुठल्याही सरकारने केली नाही. कारण मनुवादी नियम पूर्ण बंद केले. ज्यावेळेस आपण ही घटना स्वीकारली त्यावेळेस बाबासाहेबांनी एकाच ओळीत तो मनुवादी नियम मोडीत काढलेला आहे. आणि जसे आता सरवदे सरांनी खूप काही त्यांच्या प्रवचनातून खूप काही जागृती केली, त्यांना त्यांच्या या जागृतीस माझा सॅल्यूट आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना करणाऱ्या आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे यांचेही मी मनापासून आभार मानतो. तसेच नागपूरचे आदरणीय कोठांगळे ताई व आपल्याला नेहमीच कार्यक्रमाचे पोस्ट पाठवत असतात त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि पडद्यामागून नेहमीच मोठ्या मनाने व जिद्दीने न चुकता प्रत्येक आठवड्याचे कोण सूत्रसंचालन करणार आहे आणि कोण आभार मानणार आहेत याची माहिती देणारे आमचे आदरणीय सुभाष सोनवणे सर जे माजी DYSP आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय शिक्रापूर पुणे संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तांत्रिक नियोजन करणारे व सर्वांना एका माळेत गुंफणारे, सर्वांवर प्रेमाची पाकर घालणारे, मायेचा जिव्हाळा निर्माण करणारे असे आमचे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड, ते माझे श्रामणेर आहेत, बौद्धाचार्य आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे अर्धांगिनीचा खूप मोठा अमूल्य मोलाचा वाटा असतो अशा आमच्या आदरणीय स्वातीताई मुकेश गायकवाड आणि त्यांचा परिवार यांचे देखील मी आभार मानतो. आणि इथेच थांबतो व पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी उर्वरित कार्यक्रम पार पाडण्यासाठी आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट यांच्याकडे कार्य सोपवतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सर्वांचे तुम्ही सर्वांचा नाम उल्लेख करून सर्वांचे आभार मानलेले आहात आणि सर्वांचे आभार व्यक्त करणारे आदरणीय मदन कांबळे सरांचे आपल्या समितीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आणि सर्व माझ्यातर्फे सुद्धा मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते. खूप खूप सरांना धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला.